अगं घरातले गेले कुठे सगळे? हॉस्पिटलमध्ये. कमाल आहे, पेशंट एक आहे आणि 15-16 जण सेवा करायला. सुधाच्या नावानं हॉस्पिटल डोक्यावर घेतील सगळे. बाबा कोणी काही डोक्यावर वगैरे घेत नाहीये. आता आयत्या वेळी काही धावपळ करायला लागली तर माणसं नकोत का आजूबाजूला? मन्ना काका आहे, जया काका आहे, किरण आहे, लागतात हे सगळे. ऑपरेशनच्या दिवशी ठीक होतं, आता सुधाला विश्रांतीची गरज आहे. बाबा तुम्ही प्राध्यापक मंडळींना लगेच लेक्चरच द्यायला सुरुवात करता. बरं तुम्ही आता इथे कसे काय? मी हॉस्पिटलला चाललोच होतो, म्हटलं डबा वगैरे न्यायचा असेल तर. अच्छा, म्हणजे तुम्ही गेल्यावर गर्दी होत नाही का? नाही, आजी गेली डबा घेऊन. तुम्ही थांबा ना, मस्त कॉफी करते. मी घरात एकटीच आहे, मलाही सोबत होईल. हा, तू एकटीच कशी काय याचं मला आश्चर्य वाटतंय. आकांक्षा, तुला काही प्रॉब्लेम आहे? तब्येत कशी आहे तुझी? फर्स्ट क्लास. मला काय होणार आहे? आकांक्षा, स्वतःच्या मनाला विचार की भविष्यात काय वाढून ठेवलंय, काय होणार आहे याचा विचार केलायस? करायला हवा होता तेव्हा विचार केला नाही मी, तेव्हा फक्त अविचार केला. तो अविचार होता असं वाटतंय तुला? आणि जे काही केलंयस त्याचा पश्चाताप होतोय का तुला? पश्चाताप होतोय का तुला? हे बघ बेटा, हा जो काही विषय आहे तो वडिलांनी आणि मुलींनी डिस्कस करण्याचा विषय नाहीये, पण आपल्यातला मोकळेपणा, आपला एकमेकांवरचा विश्वास, तुला आलेली जगण्याची समज, मॅच्युरिटी, हे सगळे शब्द फोल आहेत बाबा. एका जवळच्या मित्राचा एवढ्या वर्षात मी स्वभाव ओळखू शकले नाही याचं वाईट वाटतंय मला. अनुभवातनं तरी शहाणी व्हायला हवी होते मी. अजूनही उशीर झालेला नाहीये बेटा. स्टिल यू कॅन करेक्ट युअर मिस्टेक. पण बाबा माझी ही चूक आहे असं मला नाही वाटत आहे. तो अपघात नव्हता. इनफॅक्ट मला खूप बरं वाटतंय. मला बरं वाटतंय म्हणजे काय हे मी कदाचित नाही नीट सांगू शकणार, पण बाबा खरंच आय एम हॅपी. मला हे मूल वाढवायचंय बाबा. मला या मुलाला जन्म द्यायचा आहे. त्याच्या सगळ्या कळा, सगळ्या वेदना सोसायच्या आहेत मला. आकांक्षा, तू काय बोलतेस? तुझ्या आई वडिलांना काय वाटेल याचा विचार केलायस तू? हा विचार करायला आता उशीर झालाय बाबा. उलट मी आई व्हायचं निश्चित केलंय. सुधा, म्हणजे तुझ्या आईला त्रास होईल. आधी हा आजाराचा त्रास, नंतर ऑपरेशनचा, आणि त्यात माझी भर. पण बाबा मी जेवढी मोकळेपणाने तुमच्याशी बोलू शकते तेवढी आईशी नाही बोलू शकत. एनिवे, मी ओढवून घेतलंय त्याला, मला तोंड द्यायलाच पाहिजे. पण बेटा, तुम्ही माझ्या वागण्याचं समर्थन करावं किंवा माझं हे असं वागणं तुम्हाला आवडावं असं माझं काहीही म्हणणं नाहीये बाबा. हे बघ बेटा, मी कॉफी आणते तुमच्यासाठी. तुम्ही मला जामीन राहिलात त्याबद्दल तुमचे आभार मानणं खरं तर फार औपचारिक होईल. पण खरंच या प्रकरणात मी निर्दोष आहे. उलट माझा मित्र जो... तू दोषी आहेस की निर्दोष आहेस यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. ते ठरवण्याचं काम कोर्टाचं आहे. कोर्ट ठरवेल. झालं.
म्हणजे खरे दोषी असतील ते सुटले तरी चालतील. हेच हेच मला आवडत नाही. या प्रकरणात खरे दोषी कोण आहेत ते मला माहिती आहे. आणि मी माझ्या पद्धतीने त्यांना शिक्षा करणार. तू कायदा अजिबात हातात घ्यायचा नाहीस. या पुढची स्ट्रॅटेजी तू आणि मी मिळून ठरवायची. ओके? हे बघ बंटी, मी तुला जामीन राहिलोय. त्यामुळे असं कोणतंही कृत्य करायचं नाही की जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घे. नाही, ती काळजी तू नाही घेणार, ती मी घेईन. ओके? पण यापुढे तू आणि मी मिळून काम करायचंय. कळलं? त्यामुळे तुझ्या आवडी निवडीचा प्रश्नच उद्भवत नाही, नाही का? चला, आता इथून आपल्याला हॉटेलला जायचंय. मी कशाला येऊ हॉटेलवर? उगाच सुनंदाताईंनी. ओ, मला माहिती आहे. मी तुझ्याबरोबर तुझ्याच घरी येणार आहे, जया काका आणि सुनंदाताईच्या घरी राहायला. कारण त्यामुळे आता हॉटेलला जायचं, चेकआउट करायचं आणि बॅग उचलायची. काय झालं? ए, काय झालं? नाही, काय नाही. थोडा गोंधळून गेलो होतो. हे सगळं अचानक घडल्यामुळे. काय नाही. Don't worry, my boy. I am with you. आता सगळं काही चांगलंच होणार. Come on, have it. Have it, man. काय म्हणतायत निशांत महाजन? नाही, ते काहीच म्हणत नाहीयेत. कारण त्यांना जे म्हणायचंय ते फोनवर म्हणून झालंय. अरे, बिझनेस म्हटलं की फेस करावंच लागतं. हो निशांत महाजन, उठा. झोपलात काय? डोळे बंद करून राहिलात म्हणजे काय विश्रांती नाही मिळत. चला उठा. या यू आर राईट. डोळे मिटून पडलो असलो तरी कान उघडेच असतात, नाही का? ऐकू येतच असतं. त्या 3 माकडांसारखं एकट्याने जगणं कठीण आहे. डोळे, कान, तोंड जर का बंदच ठेवायचं तर जगायचं कशाला? हे बघ, तो कपाडिया ग्रुपचा प्रॉब्लेम आहे, ते फेस करतील. आणि तो कसा फेस करायचा हा त्यांच्या मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे. तू एवढा मनस्ताप कशाला करून घेतोयस? कारण ती मॅनेजमेंट आपल्या घरात येणार होती. होती म्हणजे होती. आता येणार नाहीये. मी तिला आणणार नाहीये. निशांत, अरे ह्या क्षुल्लक कारणासाठी तू एवढा मेजर डिसिजन कशासाठी घेतोयस? हे बघ, माझा एक कुठच्याही बिझनेस हाऊसमध्ये आपण जरी डायरेक्टली रिस्पॉन्सिबल नसलो ना तरी जबाबदारी ही स्वीकारावीच लागते. आणि कंपनीतल्या ह्या दोषी माणसांना कव्हर करावंच लागतं रे. तो कंपनीचा प्रेस्टिज इश्यू आहे म्हणून. आणि कुठच्याही ग्रुपचं गुडविल हे त्यांना टिकवावंच लागतं ॲट एनी कॉस्ट. ॲट एनी कॉस्ट? ॲट एनी कॉस्ट. तर बघा, तुम्ही यामध्ये का पडता असंच म्हणायचं ना तुम्हाला? अहो, प्रश्न फक्त निशांचा नाहीये, महाजन खानदानाचा हा प्रश्न आहे. ते कपाडी असतील करोडपती, त्यांच्या घरी सगळे नीतिमत्तेचे नियम थाप्यावर बसून लोकांचे प्राण जाणं ही क्षुल्लक गोष्ट आहे असं समजणारी ही मुलगी निशांतला कदाचित बायको म्हणून चालेल.
पण मला सून म्हणून या घरात आलेली चालणार नाही. सरिता, आई, माझं डिसिजन मी तुला आधीच सांगितलंय. ते आता रेश्मालाही मी सांगणार आहे. कदाचित देवानं तिला कळलंही असेल. महाजन ग्रुप, कपाडिया ग्रुप हा काही खेळायचा बिझनेस नाही. इनफॅक्ट बिझनेसमध्ये मन, भावना, माणुसकी, नैतिकता या गोष्टींना महत्त्व नसतंच. महत्त्व असतं फक्त एका गोष्टीला, फायदा. आणि आपण काय बघतो? सांग ना, आपण आपला फायदाच बघतो ना महाजन ग्रुपचा. अरे हे लग्न नाही झालं तर त्यांच्यावरती काही फरक पडणार नाहीये. होतं एक डील, फिसकटला असं म्हणतील आणि दुसरीकडे वळतील. एक मिनिट. मुळात आपल्या मुलाचं लग्न ही एक खेळी असं तुम्ही समजता ना, ही सगळ्यात मोठी चूक आहे. प्रॉफिट, लॉस, ऍडमिशन, कंडिशन्स, ह्या सगळ्या खेळात निदान निशांना तरी भाग घेऊ नये असं मला वाटतं. सरिता, माझा ऐक. हे बघा, या विषयावर मला आता पुन्हा चर्चा नकोय. हे लग्न मोडलं. सरिता, मनोज कपाडियांना तुम्ही जाऊन सांगा, आणि जर तुम्हाला सांगता येत नसेल तर मी सांगते. हा सरिता महाजनचा फायनल डिसिजन आहे. मग काय, कधीपासून जाणार ऑफिसला? अक्का, असं काय बोलताय? अहो, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 1-2 आठवडे आराम करू दे तिला. ते ठीक सांगतील, पण हिने ऐकलं पाहिजे ना. हा, आधी 2-4 दिवस फोनवरून ऑफिसचं काम चालेल, मग हळूच तिच्या तब्येतीची चौकशी होईल आणि मग कामाला सुरुवात. तसं जर झालं तर उद्यापासून फाईल्स यायला सुरुवात होईल इथे. ते मात्र माझी परवानगी असल्याशिवाय कोणालाही मिळणार नाही. आता मला बोलू देणार आहात की तुम्ही दोघं बोलतच राहणार आहात? बोल. हे बघा, मला आता काहीही त्रास होत नाही. मी अगदी ठणठणीत बरी झालेली आहे. अगं. होय, मला व्यवस्थित भूक लागते. तू देतेस, मी मुकाट्याने खाते की नाही? हो. मग अगं, त्या मार्कशीट प्रकरणाचं काय झालं हे मला कळायला नको का? ते काही नाही. हे बघ, तू चांदेकरांना फोन कर, त्यांना इथे बोलावून घेऊ द्या. मी काय म्हणते सुद्धा, त्यापेक्षा मी थोरातानाच बोलवते ना. त्यांनाच विचार काय ते अन्यायचे पेपरात फोटो तरी येईल ना. अक्का, हो. ए सुधा, तुला त्या थोरातांचे आभार मानायलाच हवेत. अगं, त्यांनी मार्क्स वाढवण्यासाठी म्हणून फोन केला आणि तुझं ऑपरेशन लवकर झालं. आय मीन वेळेवर झालं. हो. नाही, त्यांना पत्र पाठवून मी त्यांचे आभार मानणारच आहे. पण मी खरंच सांगते, मला असं झोपवून ठेवू नका घरात. मला कंटाळा येईल. ओके. मी कामाला सुरुवात केली ना की मला फ्रेश वाटेल. प्लीज अक्का. अक्काने जर तुला परमिशन दिली तर अगदी बिंदासपणे जॉगिंग कर, योगासन कर, व्यायाम कर. हो. पुरे आता. आजच घरी आली ती, विश्रांती घ्यावी तिला. सुधा, तू सध्या आराम कर, कामाचं नंतर बघू आपण. ते आता तुमच्यावर आहे. ही जबाबदारी तुमची आहे अक्का. हो. निघू मी? अहो, कुठे चालला? जेवायचं झालेलं आहे, जेवल्याशिवाय जायचं नाही. त्या पोरी आत्ता येतील आणि त्यांना कळलं ना तर घर डोक्यावर घेतील. अहो, जयाकडे जायचंय मला, आणि आता त्याच्या घरी रात्री जाता येत नाही मला. अहो, ते सुनंदाची शिस्त फार कडक आहे. सुधा, अगं तू तरी सांग ना त्यांना काहीतरी. जेवायला थांबत नाही आहेत. जाऊ दे, तू एवढा आग्रह करून सुद्धा नाही ना थांबत येतो. त्याने एकदा मनात आणलंय ना की आपल्याला जयाकडे जायचंय म्हणजे तो जाणार. मग कितीही कोणीही सांगा. हे बघ, एकदा का माणसानं ठरवलं ना, दुसरेच ऐकायचंच नाही. तू माझ्या वागण्याचा विपर्यास करू नकोस उगाच. अक्का, मी उद्या डॉक्टरना घेऊन येतो. ते ज्या इन्स्ट्रक्शन्स देतील त्याप्रमाणे वागा. तुलाही सांगतो. आणि हो, गोळ्या देण्याआधी आता काहीतरी खायला द्या तिला. येऊ मी. टेक केअर. बाय.
हे बघ मी देवाकडे दिवा लावून येते. हा आले. अक्का बस ना थोडा वेळ माझ्यासोबत. आईला एकीकडच्या गोष्टी दुसरीकडे जातातच कशा. बंटी शिव्या द्यायच्या नाहीत. सॉरी. पण हे काय चाललंय तुझं? शोधाशोध. कसली? तुला काय करायचं तू जा ना, माझं डोकं पिकवू नकोस का. बंटी पोलीस कोठडीत राहूनही तुझ्यावर काही परिणाम झालेला दिसत नाहीये. तुझी मस्ती जिरलेली नाही अजून. अरे शरद काकांनी सोडून आणलं ना. मेहरबानी केली त्यांनी माझ्यावर. त्यापेक्षा मला तिकडे तसंच सडवत ठेवलं असतं तर फार बरं झालं असतं. कमीत कमी तुझ्या डोक्याचा त्रास तरी वाचला असता. अरे तू काय बोलतोस हे तुझं तुला तरी कळतंय का? पश्चाताप नाही वरती वर तोंड करून माझ्याशी बोलतोय. मला वाटलं होतं निदान आता तरी नीट वागशील. नीटच वागणार आहे मी आणि आता मी नीटच वागतोय. अरे पण नक्की तू काय तू शांत बसणार आहेस का 2 मिनिटं? येस येस. अरे हे काय? हे कुठून आणलंस? कशासाठी आणलेस तू हे बंटी? हे आता नाही आणलंय मी, खूप आधी आणलंय. वेळ प्रसंगी उपयोगी येईल म्हणून. आणि आता तो प्रसंग आलाय. अरे कसला प्रसंग? अहो तुम्ही तर याला काहीतरी सांगा ना. मी कापाडियांचा सूड घेणार आहे. कापडियांचा सूड? का? त्यांनी काय केलंय? पाण्याच्या भेसळीबाबत ज्या मित्राने मला माहिती दिली त्याचा ट्रेन खाली येऊन मृत्यू झाला. हा मग त्यांच्याशी काय संबंध? अगं जो मुलगा वयाच्या 8व्या वर्षापासून ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करतोय तो ट्रेन खाली येईलच कसा? बंटी तुला नक्की काय म्हणायचंय? त्याला कोणीतरी ट्रेन खाली ढकललंय आणि त्यामागे त्या कापाड्यांच्याच गुंडांचा हात आहे. काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. मी बोलणार नाही आता, मी करूनच दाखवणार आता. बंटी काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? मी कापाडियांचा सूड घेणार आहे. काय करणार आहेस तू? अहो अहो काय करणार आहेस तू? मी कापाडियांचा सूड घेणार आहे. कापाडियांचा सूड घेणार आहेस? अरे बंटी अहो काय करणार आहेस तू? वरती हट इकडे. काय करणार आहेस तू? मी तुम्हाला सांगितलं ना मी कापाड्यांचा सूड घेणार आहे म्हणून. कपाड्यांचा सूड घेणार तू? सूड घेणार? तू सूड घेणार कपाड्यांचा? तू समजतोस कोण तू स्वतःला? तुमचं काय चाललंय? अहो नका हो मारू तर. मध्ये पडू नकोस तू. कपाड्या किती मोठा बंटी, तुला माहिती आहे? अहो, तुमचं- केलंच काय तो? तू त्याच्या मागे अहो, नका हो मारू त्याला. काय चाललंय तुमचं? तू रात्री बेरात्री पत्ते खेळणार? तू जॉकी म्हणून क्लब मध्ये खेळणार? तुझ्यावर आम्ही इतकं प्रेम केलं त्याचे तू आम्हाला असे फळ देणार? तू तुझ्या ताईला असं बघणार? तू काय समजतोस काय तू स्वतःला? काय समजतोस स्वतःला तू? दिवसेंदिवस रात्र तुझ्यासाठी जागून काढले आम्ही. तू त्याचं हे फळ देणार आम्हाला? तुला प्लॅटफॉर्मवर उचलून आणला तुझ्या ताईने तसं हे फळ देणार तू? तू आम्हाला रात्री बेरात्री त्रास दिला आमच्या आयुष्यात. अंकल आज तुला दाखवतो अंकल काय असतो ते. बोलशील करशील पुन्हा? रात्रीच्या घरी जाशील?